ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कृषी उत्पन्न नाशिक कृषी कुंभ 2026 मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ते जळगाव फाटा निफाड येथील कृष्णा ट्रॅक्टर हाऊस के स्टॉल. या ठिकाणी सोनालिका छत्रपती TI 745111चे ट्रॅक्टर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यासाठी 20 HP ते 75 HP हे सर्व मॉडेल उपलब्ध आहेत. या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य म्हणजे दमदार इंजिन, मल्टीस्पीड ड्राईव्ह लाईन, प्रिसिजन हायड्रोलिक लिफ्ट अशा अनेक सुविधा या ट्रॅक्टरमध्ये उपलब्ध असल्याने ते शेतकरी बांधवांच्या पसंतीस उतरत आहेत. याबाबत कृष्णा ट्रॅक्टर हाऊसचे दत्तात्रय साणप यांनी माहिती दिली. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर तुळशीदास बाष्टेवाड, प्राध्यापक व प्रमुख संशोधक, भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समितीत कृषी अवजार यंत्रे संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत आहे. आजच्या या महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आयोजित कृषी कुंभ 2026 या प्रदर्शनामध्ये आज शेतकरी बांधवासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान ची माहिती देण्यात येत आहे. तर आपल्याला माहीतच आहे की आज कृषी यांत्रिकरण ही काळाची गरज आहे. कारण आज शेतीसाठी जे काय कामं आहेत आपले मशागतीपासून ते काढणीपर्यंत आज मजुरांची कमतरता दिवसेंदिवस कमी होत आहे. मजूर उपलब्ध होत नाहीत आणि शेतीतले कामं हे सर्व कष्टाची आहेत. त्यामुळे त्याचे कष्ट कमी करणं गरजेचं आहे. आणि या बदलत्या हवामानाचा जर विचार केला तर आज आपला पेरणीला पाऊस पडतो आणि कापणीला पाऊस पडतो. त्यामुळे शेतीतली कामे वेळेवर आणि योग्य प्रमाणात होणे गरजेचे आहेत. कारण आज जे काय आपली जी इनपुट्स आहेत, जी निविष्ट आहेत, खते असतील, बियाणे असतील, औषधे यांच्या किमती किंवा कृषी अवजारं असतील यांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे गरजेचं आहे. तर या उद्दिष्ट जर आपल्याला साध्य करायचं असेल तर आज कृषी अवजारे व यंत्रे वापराशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून आज जे कृषी यांत्रिकरण ही काळाची गरज आज बनलेलं आहे. तर या कृषी कुंभ ज्या 2026 या मेळाव्यात किंवा या प्रदर्शनात वेगवेगळे ट्रॅक्टर चालित अवजारे आहेत. मशागतीसाठी लागणारे ते काढणीपर्यंतचे असतील, ज्यामध्ये आपण बघितलं की नांगरं आहेत, त्याबरोबर मेकॅनिकल नांगर असेल किंवा हायड्रोलिक नांगर असेल किंवा ॲटोमॅटिक नांगर असतील, पेरणी यंत्र असतील, मळणी यंत्र असतील, स्प्रेयर्स असतील, म्हणजे शेतीसाठी लागणारे जे एंड टू एंड मेकॅनायझेशन म्हणतो आपण की वेगवेगळ्या पिकांसाठी लागणारे मशागतीपासून ते काढणीपर्यंतचे असे वेगवेगळे अवजारे या दालनामध्ये ठेवलेले आहेत. तसंच आपण बघितलं की ज्या दालनामध्ये आज उभे आहेत या ठिकाणी आपण सोनालिका ट्रॅक्टरसोबत लावलेले वेगवेगळे अवजारं आपल्याला दिसत आहेत, ज्यामध्ये नांगर आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं की चाफ कटर्स आहेत. असे वेगवेगळे जे अवजारं आपण या ठिकाणी शेतकरी बांधवासाठी हे तंत्रज्ञान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत हे आयोजित केलेलं आहे. तर या ठिकाणी शेतकरी बांधवांना नक्कीच याचा फायदा होईल. त्यामुळे ड्रोन आहे, असे नाविन्यपूर्णसुद्धा तंत्रज्ञान आहे. तर ह्या तंत्रज्ञानाचा जर शेतकरी बांधवांना उपयोग केला तर नक्कीच त्यांना लागवडीचा खर्च कमी येऊन त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल. मित्रांनो, आम्ही कृष्णा इंजिनिअरिंग वर्क्स आणि कृष्णा ट्रॅक्टर हाऊसमधून आपल्या कृषी कुंभमध्ये आपला स्टॉल लावलेला आहे.
तर जेणेकरून शेतकऱ्यांची जी काही पिळवणूक होते मजुराच्या बाबतीत, त्यासाठी आपल्याकडं शेतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे आधुनिक शेती अवजारे मिळेल. तसेच त्यासाठी लागणारे तुम्हाला इतर जी काही सामुग्री लागेल त्यासाठी आपल्याला आपलं मुसळगाव MIDCमध्ये युनिट आहे कृष्णा इंजिनिअरिंग म्हणून, त्यानंतर निफाडला पण आहे. अशा विविध प्रकारचे शेती अवजारं मिळण्याचं ठिकाण आहे. त्यासाठी एक वेळेस भेट द्या.